काँग्रेसला स्वतःच्या हाताने स्वतःची वाट लावून कशी घेता येते हे कळण्यासाठी 60 वर्ष लागली. भाजपने ते 2 दशकात करून दाखवलं. वैयक्तिक पातळीवरच्या ईर्ष्या राजकारणात चालत नाहीत, त्या तुम्हाला गप्पा मोक्षाकडे नेतात. हे अगदी इतिहासात अनेकदा सिद्ध झालेले आहे. आता ज्या भाजपला या 3-3 हा जो सांभाळण्याचा जो कसरत करावी लागते ना, त्यापेक्षा मातोश्री सांभाळणं अगदी सोपं होतं ना. आकडेवारीने बघाल तर भाजप कधीच धाकटा भाऊ नव्हता, तो नेहमीच मोठा भाऊ होता. पण हे नंतर बोलू लागले, तुम्ही आता हे सांगताय. ज्यावेळेला लढती एकाच अंगाने तिहेरी होतात ना, त्यावेळेला त्या प्रत्येकाचा रस मी निवडून येण्यापेक्षा तू कसा हरशील याकडे असतो आणि अंतिमतः दोघेही हरतात. काँग्रेसचं काय करायचं, राष्ट्रवादीचं काय करायचं, यापेक्षा भाजप पुढे आत्ता समोर आव्हान आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं आणि त्यांचं काय करायचं हे वास्तव. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं बायोस्कोप मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. ज्याला लॉंग फॉर्म इंटरव्ह्यूज म्हणू तशा प्रकारचा हा पहिला इंटरव्ह्यू आपण बायोस्कोप मराठीवर घेतोय आणि त्यासाठी आपल्या समवेत आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर. गिरीश कुबेर सरांची वेगळी ओळख करून द्यायची काय गरज आहे. लोकसत्ताचे संपादक ही एक त्यांची ओळख झाली. त्या व्यतिरिक्त चतुरस्र वाचक, लेखक आणि जगातल्या घडामोडींकडे जागलेपणी पाहणारे आणि त्यावरती भाष्य करणारे असे एक सव्यसाची अशा प्रकारची व्यक्ती म्हणून आपण त्यांना सगळ्यांना ओळखतो. आणि त्यांच्याशीच आपण हा मुलाखतीच्या पेक्षा सुद्धा एक प्रकारे गप्पांचा प्रयोग करणार आहोत. मी कुबेरांची थोडीशी माफी मागून असं म्हणणार आहे, खरं तर आयडियली ह्याचा जो आमचा पुढे बायोस्कोपमध्ये जो खरा स्कोप आहे त्यामध्ये लॉंग फॉर्म इंटरव्ह्यू हा असा उत्तम छान गोव्याच्या बीचवर एखाद्या छान ट्रायडंट किंवा ताज लँडसेंटच्या अशा उत्तम सिनारिओवर, आणि तुम्ही आता इथे बसलाय, मी इथे बसलेलो आहे, तुमच्या उत्तम आवडीची सिंगल मॉल्ट आहे आणि तुम्ही 3-4 तास सलग बोलताय. तुम्हाला काही अडवायला नाही, काही कट नाही, काही नाही. मध्येच तुम्ही उठून कॉल घेऊन येताय, परत बसताय आणि इंटरव्ह्यू चाललाय. असं करायची इच्छा आहे, पण ती आमच्याकडे तशी परिस्थिती तयार होईल यासाठी तुम्ही आम्हाला शुभेच्छा द्या. शुभेच्छा. अतिशय म्हणजे इतके उच्च विचार मराठीमध्ये फार कमी. पण सर आम्हाला म्हणत हे करायचंय असं, हे कारण मॉडेल्स नवीन बनले पाहिजेत, तर ते करायचा आमचा प्रयत्न आहे. 2019ला एक चित्र पाहायला गेलं होतं, म्हणजे 105 जागा एकट्या भाजपच्या. फडणवीसांचं पॅन महाराष्ट्र एक नेतृत्व म्हणून उभं राहिलं होतं. बाकीची अशी आव्हानं समोर नव्हती, शिवसेना सोबतच होती. आणि आता आपण फक्त 5 वर्षात आजचा महाराष्ट्र बघतोय राजकारणाचा. सो पहिल्यांदा पुन्हा एक जनरल व्ह्यू, इगल्स आय व्ह्यू, आणि त्यानंतर आपण बाकी आहे काय आता वाटतंय महाराष्ट्र. म्हणजे काँग्रेसला स्वतःच्या हाताने स्वतःची वाट लावून कशी घेता येते हे कळण्यासाठी 60 वर्ष लागली. भाजपने ते 2 दशकात करून दाखवलं. आता देवेंद्र फडणवीस यांचं अत्यंत सक्षम नेतृत्व आणि पक्षाची ती ताकद संपूर्ण केंद्राची वगैरे लागणं हे असताना सुद्धा भाजपची आत्ताची जी काही अवस्था झालेली आहे ती विरोधकांनी केलेली नाही. ही त्यांनी स्वतःहून ओढून घेतलेली आहे. स्वतःच्या हस्ताने त्याला सेल्फ गोल म्हणतात ना, तशा पद्धतीने ते ओढून घेतलेलं आहे. त्यामुळे ही निवडणूक अन्य कोणत्याही पक्षांपेक्षा भाजपसाठी अवघड जाणार आहे, जराही शंका नाही. म्हणजे सांख्यिकीच्या नजरेने बघितलं, सांख्यिकी चुकू पण शकते, पण बरोबर येण्याची शक्यता जास्त असते. देवेंद्र फडणवीस कर्तृत्वाच्या अत्यंत चांगल्या टप्प्यावर असताना सुद्धा त्यांना 105च मिळालेल्या होत्या. 105 वर थांबावं लागलं होतं. या क्षणाला स्वतःच्याच पक्षाने त्यांचं जे काही अवमूल्यन केलेलं आहे ते केल्यानंतर तुम्ही त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देणार नसाल, त्यांना पूर्ण पक्ष चालवण्यासाठी जे काही अधिकार द्यायला हवा ते देणार नसाल, तरीही म्हणणार तुम्ही की ते मी 100 पेक्षा जास्त निवडून आणा, हे मला असं वाटतं की अशक्यतेच्या पातळीवरती राहील. आणि जर या युतीमध्ये भाजप 100ही जिंकू शकणार नसेल, जिंकू शकला नाही, तर मला असं वाटतं ती अवस्था युतीसाठी अवघड ठरेल. म्हणजे तुम्ही इथे सांगताय, जे देवेंद्र फडणवीसांनी म्हणूनच म्हटलं होतं की मी मंत्रिपदातून बाहेर जातो आणि संघटनाकडे बघतो, तरी सुद्धा असं भाजप करत असेल तर असंच व्हावं असे कोणाचे अजेंडे आहेत भाजप अंतर्गत? नाही, तो भाजपमधल्या अंतर्गत संघर्षाचा निश्चितच भाग आहे. म्हणजे काँग्रेस
आज किंवा 2014च्या निवडणुकीचे मातेरं झालं ते का झालं? तुम्ही दिल्लीतनं बसून महाराष्ट्र चालवायला लागलात, दिल्लीतनं बसून तुम्ही चेन्नई चालवायला लागलात. असं नाही होत ना. तुम्ही दिल्लीत बसून हा पक्ष ताकदीवरती याला फोडा, हा ईडी आहे, याला घ्या, त्याला घ्या, पण तुम्ही तुमच्याच पक्षीय नेत्यांच्या ज्या काही भावभावना आहेत त्यांना वाऱ्यावर सोडलत ना. आता मला सांग, म्हणजे अगदी सहज कुठल्याही भाजप कार्यकर्त्याला विचारायला गेलं ना खाजगीत, तर तो म्हणतो आम्ही काम कोणासाठी करायचं, का करायचं? म्हणजे उपमुख्यमंत्री पदच ठेवणार असाल ते काही अंतर्गत तुमची रचना आहे. एवढ्या दुय्यम पातळीवरतीच जर तुम्ही वागवणार असाल तर लढण्याची प्रेरणा काय आहे? इन्सेंटिव्ह, आज खूप छान शब्द आहे. का इन्सेंटिव्ह काय भाजपला आजचा? आणि तो हा प्रश्न भाजपच्या सगळ्या नेत्यांना पडतोय. कोणी उघडपणे बोलत नाहीये, कारण साहजिकच पक्षाची रचना आहे. पण हा मुद्दा आहेच ना, आणि भाजपच्या खंद्या समर्थकांनाही पडतोय. ज्या शहरामध्ये किंवा ज्या प्रांतामध्ये तुम्ही अमुक नेत्याच्या विरोधात तुमचा अख्खा पक्ष उभा केला, आता तुम्ही त्या उभा करण्यासाठी संघर्ष ज्यांनी 20 वर्ष 25 वर्ष केला त्यालाच सांगताय की नाही आता त्याग कर तू आणि त्याच्यासाठी सहन कर. हे सगळं इतकं सहज होत नाही ना. भाजपचा महाराष्ट्रातला जो डिक्लाइन किंवा कॉम्प्रोमाइज स्थिती तयार होतो, किंवा डिक्लाइन नको आपण कॉम्प्रोमाइज स्थिती म्हणूया, त्याच्यातला तो इव्हेंट होरायझन हा जेव्हा त्यांना इतर पक्षातले फोडून त्यांनी 2014च्या सुमारास माणसं घेतली तेव्हा सुरू झाला. हा 2019ला 105 मिळाल्यामुळे त्यांना जो प्रचंड गर्व तयार झाला त्याच्यामुळे सुरू झाला. हा त्यानंतर शिवसेना फोडली आणि नंतर अजित पवार फोडली. तर तो असा कोणता पॉइंट आहे की जिथून हा रोल बॉल सुरू झाला घसरण्याचा? तो गती कुठे आली हे आपण सांगू शकतो. 105 नंतर गती आली हे निश्चित सांगू शकतो आपण. सुरुवात होतीच आली, कारण एवढा जर ताकदीचा पक्ष आहे तर एवढ्या गणंगानं घ्यायची गरज नाही ना. तुम्ही किती कचरा इतर पक्षातनं घेताय काय, म्हणजे योग्य शब्द आहे गणंगा त्यांच्यासाठी. हे का केलं एवढं सगळे करून? परत त्यांना तुम्ही म्हणजे काँग्रेसच्या काळात जसं इकडचा तिकडे गेला की सेक्युलर व्हायचं, तसं तिकडचा इकडे आला भगवं उपकरण घातलं की एकदम राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी होतो. असं नाही होत ना. ते पहिली गोष्ट. आणि दुसरा मुद्दा त्यातला, मला जे काही 4-5 दशकात राजकारण जवळनं बघितल्यानंतर जाणवतं ना, तर तुम्ही चांगल्या राजकीय नेत्याचं मोठेपण कशामध्ये असतं, तर अत्यंत कळीच्या क्षणी तुम्ही स्वतःचा अहम बाजूला ठेवू शकता. म्हणजे मुलीची निवडणूक आहे ना, माझे 4 दशकांचं शत्रुत्व आहे, मी विजयसिंह मोहिते पाटलांकडे जाईल. आता 105 मिळाल्यानंतर एक भाजपच्या श्रेष्ठींनी फोन कॉल मातोश्रीला करणं किंवा जे काही महत्व द्यायला हवं ते देणं, हे करण्याच्या पेक्षा आम्ही दाखवतोच. वैयक्तिक पातळीवरच्या ईर्ष्या राजकारणात चालत नाहीत, त्या तुम्हाला गप्पा मोक्षाकडे नेतात. हे अगदी इतिहासात अनेकदा सिद्ध झालेलं आहे. आता ज्या भाजपला या 3 हा जो सांभाळण्याचा जो कसरत करावी लागते ना, त्यापेक्षा मातोश्री सांभाळणं अगदी सोपं होतं ना. वर्षात 2दा जेवायला बोलवायचं, गप्पा मातोश्रीवर जायचं, काय वडे वगैरे किंवा छान मराठी यायचं परत. ते झेंगट, हे एवढी सगळी झेंगट का अंगावर घेतली? आणि उद्धव ठाकरे म्हणत होते 2.5 वर्ष पहिलं त्यांचं म्हणणं होतं की मला पहिलं मुख्यमंत्रीपद देणार होता. पुढे कितीही पटवता आलं असतं. तेही म्हणजे एकंदर लक्षात घेता मोदींनी फोन केलाय, अमित शहानी फोन केलाय. मोठेपण देता येणं ना, हे फार मोठं कौतुक आहे राजकारणात. तू आणि मी काय करू शकत नाही, कारण आपल्याला इतरांना मोठेपण देता येत नाही. ज्याला ते देता येतं ना त्याला ते त्याचं महत्व कळतं. आणि बघ ना तू, म्हणजे हे बदल कसे घडत गेलेले आहेत. त्या बदलाचा एक घटना म्हणजे असं एक प्रवक्ते सिनियर नंतर खाजगीमध्ये सांगत होते की तुम्ही मीडियावाले आणि शिवसेना सुद्धा या मधल्या काळामध्ये, आधीचा सगळा काळ सांगतो, त्याच्यात कमलाबाई, धाकटा भाऊ म्हणत होते, पण तुम्ही आकडेवारीच्या हिशोबाने, हे ती व्यक्ती सांगत होती, आकडेवारीने बघाल तर भाजप कधीच धाकटा भाऊ नव्हता, तो नेहमीच मोठा भाऊ होता. पण हे नंतर बोलू लागले, तुम्ही आता हे सांगताय. आणि तुम्हाला व्यापक हितासाठी, म्हणजे मग भले 100 वर्षानंतरच्या हिंदू राष्ट्रासाठी असेल किंवा वाजपेयी सरकारच्या स्थैर्यासाठी, तात्कालिक फायद्यासाठी असेल, तुम्ही मोठेपणा दिलात ना. आणि नंतर भाजपचा जो बदल आहे ना, तो हा लोकांना टोचतोय ना की तुम्ही लवचिक होता, किंवा अचानक मायवे और हायवे हा दृष्टिकोन कुठून आला? भाजप आता आतून आणि बाहेरून घेरला गेला, म्हणजे मविया तर विरोधात आहेच, त्याच्यातला एका पक्ष तर प्रचंड दुखावलेला जे शिवसेना आहे. आणि भाजप म्हणजे महायुती अंतर्गत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना नेहमीच वाटणार की भाजप कॉम्प्रोमाइज स्थितीत असावं, म्हणजे आपलं बार्गेनिंग पॉवर वाढेल. त्यामुळे एक भाजप विरुद्ध महायुतीतले 2 पक्ष, बाहेरचे 3,
5 पक्षांनी घेरला गेलाय. हा, तसं झालेलंच आहे ना. आणि असं जेव्हा तिहेरी लढती होतात ना, हा इतिहास आहे. हा म्हणजे तुला मला काय वाटतं त्याच्यात सोडून द्या, हा इतिहास आहे. ज्यावेळेला लढती एकाच अंगाने तिहेरी होतात ना, त्यावेळेला त्या प्रत्येकाचा रस मी निवडून येण्यापेक्षा तू कसा हरशील याकडे असतो आणि अंतिमतः दोघेही हरतात. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा धोका हा असणार आहे की तुम्ही एकमेकातच इतके तिहेरी प्रकरण आहेत. तर बघ ना आता एकच साधा छोटासा दाखला, लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची आहे की नाही आहे, तर मग अधिकृतपणे म्हणा. एक म्हणतच नाहीत, दुसरे म्हणतात, त्या तिसरे आहेत, त्यांचं वेगळंच चाललेलं आहे. त्यामुळे रत्नागिरीसारखा महत्वाच्या ठिकाणचा कार्यक्रम आहे आणि अन्य पक्ष जात नाहीत. याचं तुम्ही कितीही मेसेजिंगच्या नंतर प्रयत्न करा, हे नाही होत, नंतर ते दाबलं जात नाही. फडणवीसांवरून आपण शिंदेकडे येऊया. शिंदे जे आतापर्यंत नेहमी बॅकरूम बॉयज राहिलेले आहेत, अचानक पुढे येतात. अख्खा पक्ष आता त्यांच्या बाजूने आहे आणि त्यांचा राईज असा झालेला आहे, तो उद्धव ठाकरेंसाठी किती त्रासदायक असेल ते असेलच, तो भाजपसाठी सुद्धा आता नाकापेक्षा मोतीजड झालेला आहे. तर एकनाथ शिंदे व्यक्ती, कार्य आणि जसं ते ग्रंथाचं नाव असतं ना, एकनाथ शिंदे व्यक्ती आणि कार्य, विचार, व्यक्ती विचार आणि व्यक्ती आणि कार्य आणि सभोवताल, तर तो कसा तुम्ही बघताय? नाही, एकतर त्याच्यातला एक अतिशय महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की सत्ता कसं बदलवते तुम्हाला. म्हणजे अगदी शरपंजरी पडलेले नरसिंहराव पंतप्रधानपदी येतात आणि ऐतिहासिक काम करून जातात. पूर्णपणे दुर्लक्षित असे, सत्तेपासून लांब नसलेले पण तरी दुर्लक्षित असलेले सत्ता स्पर्धेपासनं असे एकनाथ शिंदे हे येतात आणि जे काही करायचं ते करून जातात. आता यातनं हा धडा हा दोघांसाठी आहे. एक तर पहिले शिवसेनेसाठी, तुम्ही स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांच्या ज्या उर्मी आहेत ना, त्या किती काळ दाबून ठेवल्यात हे याच्यातनं बाहेर आलं. आणि ज्या वेळेला म्हणजे काँग्रेसमधनं लोक बाहेर पडले आणि शिवसेनेतनं बाहेर पडले, दोन्हीचा अर्थ ते आहे. ज्यावेळेला तुम्ही शीर्षस्थ नेता तुम्हाला यश देऊ शकत नाही याची जेव्हा खात्री होते, तेव्हा हाताखालचे निघायला लागतात. कारण ते काही पक्षाच्या निष्ठेसाठी नसतं, कोणी माणूस स्वतःच्या निष्ठेसाठी असतो. साहजिकच आहे ना. म्हणजे ज्या क्षणाला राहुल गांधी सिद्ध करू शकतील की माझ्याकडे या, मी तुम्हाला विजय देऊ शकतो, त्या क्षणाला सगळं जाणं थांबेल, उलटा प्रवाह सुरू होईल. ज्या क्षणाला उद्धव ठाकरे ही ताकद देऊ शकतील, आणि शिवसेनेचा इतिहास असा आहे दुर्दैवाने की ती ताकद बाळासाहेबांनीही दिली नव्हती. म्हणजे बाळासाहेबांच्या क्षमतेच्या सर्वोच्च क्षणी सुद्धा शिवसेना हा 100% प्रादेशिक पक्ष कधीही नव्हता. त्यांनी ते भाजपबरोबर जुळवून घेणं, अमुक तमुक या सगळ्यातनं तो मार्ग काढत, आणि त्यांचा म्हणून एक व्यक्तित्वाचा जो एक आकर्षणाचा भाग होता, त्याच्यामुळे ते दोन्ही गेल्यानंतर हे बंद सुटले. हा शिवसेनेला धडा. त्याच वेळेला आपण कोणाला घेतोय त्याला कमी समजून घेऊ नका, हा भाजपसाठी धडा. आणि तो आता इतका त्यांना धडा बसला म्हणतात ना कानात, त्या पातळीवरती बसलेला आहे की काँग्रेसचं काय करायचं, राष्ट्रवादीचं काय करायचं, यापेक्षा भाजप पुढे आत्ता समोर आव्हान आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं आणि त्यांचं काय करायचं, हे वास्तव आहे. आता मग अजित पवारही आले. नासं इनामदारांचा एक कादंबरी मंत्रा वेगळा, दुसऱ्या बाजीराव पेशव्याबद्दलचा, आणि त्याच्या मांडणी अशी होती की तो बाजीराव काय वाईट नव्हता, असेल 10 गोष्टी त्याच्यामध्ये, पण तो त्या काळाचा अपत्य होता. त्या काळामध्ये त्याची वाईट परिस्थिती होती, ती मराठेशाहीची वाईट परिस्थिती झाली, कारण पेशवाई मराठेशाहीचीच होती. म्हणून अजित पवार हे त्या अर्थानं, मग इकडे बाजीरावांची तुलना नाही आहे, तर पुन्हा त्याच्यावरनं वाद व्हायचा. मंत्रा वेगळा या शब्दामध्ये मला रस, खूप सुंदर शब्द त्यांनी केलेला आहे की तुम्हाला त्या सगळ्या मराठेशाहीचं शिवछत्रपतींपासून आलेले जे मंत्र होता त्याच्यापासून तो वेगळा झाला, वेगळा पडला. त्या अर्थानं शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यातून बाहेर पडल्यानंतर अजित पवार मंत्रा वेगळा ठरले का, आणि त्यामुळे आता त्यांची विचित्र कोंडी झाली. त्यांची कृती फक्त फार फार तर मंत्रा वेगळा म्हणता येईल, पण ती पण प्रामाणिकपणे 100% नाही. याचं कारण असं की तुम्ही तुमचं मोठेपणच हे काकांच्यामुळे आहे, हे नाकारता येणं शक्यच नाही. तर स्वयंप्रेरणेने मोठे होणारे असतात तर ती गोष्ट वेगळी. दुसरा मुद्दा असा की हे सर्व त्यांनी ना भावनेच्या भरापोटी केलं. अजितदादांचं संपूर्ण राजकारणाचा जर इतिहास बघितला ना आपण, हा सगळा बुद्धीच्या पेक्षा भावनेवर आधारित आहे. रागावले, गायब झाले, रागावले, दिल्लीतनं निघून गेले, मग काकाने हे केलं, मग ते सांभाळलं आणि ते झालं. लांब
टप्प्याचं राजकारण ज्याला करायचं आहे त्याला मला असं वाटतं की भावनेवर स्वार व्हावं लागतं, त्याने भावना बाजूलाच ठेवाव्या लागतात. त्यासाठी स्वतःची एक बैठक तयार करावी लागते, स्वतःची एक मतदारसंघापलीकडचा मतदारसंघ तयार करावा लागतो की जो तू मी किंवा आणखी कोणी हे मतदार नसतील, पण त्या नेत्यामध्ये ती गुंतवणूक तुम्ही तयार करावी लागते की नाही. लेखक असतील, कलाकार असतील, उद्योजक असतील, यांचे कंत्राटदार सोडली तशी गुंतवणूक दिसलीच नाही ना. त्याच्यामुळे जी काही समस्या झाली ती त्याच्यामुळे झाली. मला एक सांगितलं तुम्हाला, तुम्ही धक्का बसेल तुम्हाला. पुण्यामधल्या एका कार्यक्रमामध्ये टिळक स्मारक मंदिर होतं, तेही मला आठवतं. ते म्हणाले होते माझे आवडते लेखक जी आहे, असं अजित पवार म्हणाले. नाही, खूपच कौतुकास्पद आहे. मग ते असेलही, पण कसं होतं शेवटी ते व्यक्त व्हावं लागतं. आणि तू म्हणतोस तो मुद्दा 100% खरा आहे. याचं कारण असाच दाखला मला महेश एलकुंचवारांनी दिलेला आहे की तेव्हा जेव्हा पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी पत्र पाठवलं की मला तुमच्याशी गप्पा मारायला यायचं आहे, मी तुमचं अमुक पाहिलं किंवा वाचलं किंवा याच्या पलीकडे काही नाही. तो एक प्रामाणिकपणा आहे. पण कसं असतं की तुमची चांगला इंग्रजी शब्द वापरतो तर ब्रँड इक्विटी डेव्हलप करावी लागते की त्या. आणि तुला एक छान उदाहरण देतो, म्हणजे ना ते मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना लागू पडतं. 99 वरती सौरव गांगुली आऊट झाला तर किमान एक तरी म्हणायचं झाला बरं झालंय ना, असंच व्हायला पाहिजे. फार सचिन 99 वर आऊट झाला तर 100% हळहळायचंय. आता हे सचिननी स्वतःची जी ब्रँड इक्विटी तयार केली आहे ना त्याचं यश आहे. त्यामुळे तू यशस्वी व्हावा असं जसं तुला वाटतं तसं आसपासच्यानं सुद्धा वाटावं लागतं आणि वाटावं लागेल अशी व्यवस्था करणं, याच्यात तुझं यश असतं. त्याच्यात ते कमी पडले. त्यामुळे अजितदादांचं झालं ते असं झालं ते बरं झालं बुवा असं म्हणणारा पण एक मोठा वर्ग आहे, खूप मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या मागे किती असणाऱ्या आहेत यापेक्षा असं मतं असणाऱ्यांची जर संख्या जास्त असेल तर राजकीय भवितव्याचा प्रश्न मला वाटतं अवघड आहे ना. पण आता बारामतीतला मोठाच धक्का होता. त्याच्यानंतर ते स्वतःच विधान करतायत की ते तिकडे जयला उभं करतील आणि स्वतः कदाचित कर्जत जामखेडला जातील या घटना. आणि मग आता जी त्यांना वाताहत जी पक्षाची लोकसभा इलेक्शनमध्ये पाहायला मिळाली आपल्याला, इव्हन राष्ट्रवादी काँग्रेसचं सुद्धा तिकडे झालं. साताऱ्यामध्ये आले म्हणून आले नाही तर तिकडे उदयनराजे जाणार होते. आपल्याला माहित होतं काय परिस्थिती होती ती, ते पिपाणी तुतारी वगैरे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती दोन प्रश्न. एक, आपण एक गृहीत धरून चाललोय की ही सगळी फूट मुळात ओरिजिनल आहे, कारण एक तर पवार म्हणलं की आपल्याला एक तर कॉन्स्पिरसी सुरू होते. आजही अनेकांचं म्हणणं की आतून जुळलेलेच आहेत, अल्टिमेटली ते एकत्र येतील आणि काय व्हायचं ते पुढे होईल. आता याच्यातून ना 2-3 फ्लोचार्ट मधल्या पॉईंट सुरू होतात. अजित पवार राष्ट्रवादीत आले तर शरद पवारांना फायदा आहे, कारण चिन्ह आणि पक्ष स्वतःकडे येतो. अजित पवार मात्र ऑब्सोल्यूट ठरू शकतात, कारण आता सुप्रिया सुळे मेजर टेक ओव्हर पोझिशनमध्ये आहेत. मग तसं होईल की नाही मला पहिला. दुसरा भाग, अजित पवारांचं इन जनरलच काय होईल, ते राष्ट्रवादीत परत जावं किंवा न जावं, या दोन्ही बाबतीत काय सांगा. नाही, मला नाही वाटतं ते परत जाण्याचा विचार करू शकतील, कारण पवारांनी मध्यंतरी थोरल्या पवारांनी खूप छान विधान केलं की या काळात जे आपल्याबरोबर राहिले त्यांचा विचार करावा लागेल ना. त्याच्यामुळे आता त्यांना, आणि ही चूक शरदरावांनी 2दा किंवा 3दा तरी केलेली आहे की तिरीमिरीत निघून गेलेल्या अजित परत आला की त्यांच्या आर पाटील असतील, जयंतराव असतील, त्यांच्यापेक्षा त्यांना वरती बसवलं. तसं आता होणार नाही, अशक्यच गोष्ट आहे. आणि त्याच्या खालती बसणं यांना मंजूर असणार नाही. त्याच्यामुळे ते लॉजिकली, आता पॉलिटिक्स इज ऑल बियॉन्ड लॉजिक, त्यामुळे तसं होईल असं वाटत नाही. आणि अजित पवारांचं हळूहळू दुर्दैवाने, म्हणजे उदाहरणार्थच असं घ्यायचं झालं तर नारायण राणेंचं जे झालं ना त्या दिशेने त्यांची वाटचाल दुर्दैवाने होऊ शकेल. याचं कारण असं की पक्षाचा जीव आकसत गेला, स्वतःचं कार्यक्षेत्र आकसत गेलं, तर जे होतं ते. पण मग तो हा फिलर पाठवणं, सुप्रियाच्या विरोधात मी सुनेत्रा यांना उभं करणं चूक झाली, हे जाहीर कबुली देणं निवडणुकीच्या तोंडावर, ती कबुली हा त्यांच्या व्यक्तिमत्व बदलण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. तो गुलाबी रंग वगैरे, मग फिलर वगैरे हे, आणि ती अवस्था गेलेली आहे, तो काळ गेलेला आहे. हे जे सगळं हल्ली आधुनिक विक्रय कलेचे जे काही तंत्रज्ञानाचा भाग आहे त्याच्यामधनं गुलाबी, आता कितीही गुलाबी घातलं तरी तोंड उघडल्यानंतर मी गुलाबी नसलो तर करायचं काय. त्याच्यामुळे याच्यात फार वाचण्याचा अर्थ नाही. पण राजकारणाला जर त्यांना पश्चिम महाराष्ट्रात आपला टिकाव धरता आला नाही
तर अधिकाधिक संकुचित होत जाईल. तुम्ही आता नारायण राणेंचा उल्लेख केला, त्यांनाही 2 चिरंजीव आहेत, यांनाही 2 चिरंजीव आहेत. पुढची तुलना होईल की नाही ते आणखी कदाचित वर्षभरानंतर कळेल, त्याच्यात आपण आता जायला नको. आपण महाविकास आघाडीकडे येऊया. राहुल गांधींचं जसं रिसरेक्शन पाहायला मिळालं, उद्धव ठाकरेंचं तसं नव्हतं. त्यांना सूर फार आधीच मिळाला होता, पण आता उद्धव ठाकरेचे कसं बघायला मिळतात, त्यांना त्यांच्या चुकाही कळल्या असतील आणि त्यांचा ब्रँड चेहरा बनलेला आहे वगैरे सगळं. सो आता उद्धव ठाकरे फिनॉमिनाकडे आपण येऊया. शिवसेना आणि उद्धव ठाकरे. त्या शिवसेनेच्या ना सुरळीत जेव्हा चाललेलं असतं ना, त्यापेक्षा शिवसेना नेहमी जेव्हा वाईट चाललेलं असतं ना तेव्हा चांगलं काम करते. कुठेतरी तो मराठी माणसाचा कोणीतरी आपल्याला येऊन चेचतंय आणि आता त्याला आवाज द्यायलाच हवा. हे जे ही जी भावनात्मकता आहे ना, त्याच्यावर शिवसेना खेळते. आणि आता ती उद्धव ठाकरेंना जो काही पाठिंबा दिसतोय ना, तो याच भावनेत नाही. म्हणजे हे दिल्लीनी पाठवलंय बरं का शिंदेना, दिल्लीच सगळं करतेय. हा जो त्यांनी जो एक त्याला ट्विस्ट असं दिलेलं आहे ना, एक जे त्याला वळण दिलेलं आहे ना, ते लोकांना पटतंय. त्याच्यामुळे बघा आता घर तोडायला निघाले, अमुक करायला निघाले, या गोष्टी पटतात. पण मला असं वाटतं की त्याच्यामुळे त्यांना आता पक्षाला जेव्हा वाढ येते ना, एक टप्पा असा असतो की ती स्थिर होते. मग तो एक सपाटीकरणाचा काळ सुरू होतो. तो आता त्यांच्या पक्षाच्या बाबतीत मला असं वाटतं की तो दिसेल. जर लोकसभा विधानसभा निवडणुकीत जर ती चमकदार कामगिरी जमली नाही तर तो जो त्याला टॅब्ल्यू होणं असं म्हणतात ना, एक सपाट नकाशा आलेख तसा सपाट व्हायला लागतो, तसा तो व्हायला लागेल. आणि त्याच्या पुढे पक्ष नेणं हे त्यांच्यासाठी आव्हान असेल. याचं कारण असं की कामगार वर्ग गेलेला आहे, चाळी बेदखल झालेल्या आहेत, चाळकरी हा विषयच राहिलेला नाही आहे. आणि अचानक तुम्ही ग्लोबल वॉर्मिंगवर बोलू लागले आहात. हे शिवसेना नेत्यांचं वरचं रूपांतरण सहज झालेलं असेल, पण खालपर्यंत ते झालेलं नाही ना. त्यामुळे असा पक्ष, असा कार्यक्रम देणं हा आव्हानाचा भाग असेल. आणि तुला त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आणि तो माझ्या व्यापक राजकीय इतिहास कक्षाचा असा एक भाग आहे, तो असा की महाराष्ट्र ना प्रामाणिकपणे ना महाराष्ट्राच्या नागरिकांची मानसिकता आणि नेत्यांची मानसिकता प्रामाणिक प्रादेशिक कधीच नाही आहे. म्हणजे टिळकांच्या पासूनचा जर अलीकडचा इतिहास घेतला तर महाराष्ट्र हा नेहमी भारताच्याच म्हणजे राष्ट्रीय भूमिकेतच राहिलेला आहे. त्यामुळे काँग्रेस असेल, आणीबाणीनंतर सुद्धा काँग्रेसला फक्त महाराष्ट्राने पाठिंबा दिला होता, शंकरराव चव्हाण आणि हे सगळे. त्यामुळे तशी प्रादेशिकता महाराष्ट्र जपून ठेवू शकतो का, जी ममता बॅनर्जींनी ठेवलेली आहे किंवा जी दाक्षिणात्य पक्षाने ठेवलेली आहे, तशी ठेवू शकतो का? मला त्याविषयी शंका आहे. या पार्श्वभूमीवर जो प्लॅटू म्हणताय शिवसेनेचा, म्हणजे माझ्याकडे थोडासा धक्का होता, कारण आता सगळं ग्लोरियस असं चित्र उभं केलं जातं की शिवसेना मवी, आता सगळं तुला सैनिका पुढेच जायचं असं चाललेलं आहे. 2019ला 55 जागा होत्या. तुम्हाला असं म्हणायचं की त्या मेंटेन करणं पण अवघड असेल? नाही, ते निघेल, त्याच्यापेक्षा जास्त निश्चितच निघते. पण मी त्याच्यानंतरचं म्हणतोय, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त जागा काढून नंतर येणाऱ्या संभाव्य व्यवस्थेमध्ये निर्णायक भूमिका न राखता आली तर ते जे आव्हान आहे ते जास्त गंभीर आहे. हे अस्तित्वाच्या आव्हानापेक्षा ते जास्त गंभीर असेल, कारण तुमचा जो आलेख आहे तो अचानक सपाटच होणार आहे मग पुढे. कारण वाढीला मर्यादा आहेत. तो एक जो सॅच्युरेशन पॉईंट असतो तो लवकरच शिवसेना गाठेल. तो गाठला जात असतानाच त्यांना राजकीय यश मिळवणं महत्वाचं आहे, नाहीतर मग अवघड आहे. पण या भाजपाला धडा शिकवणं, एकनाथ शिंदेना वगैरे हे सगळं करण्यामध्ये शिवसेनेचा डीएनए बदलते. म्हणजे आज अनेक ठिकाणी मला ते कॉन्ट्रडिक्शन मला जाणवते. वक्फ बोर्डाचं बिल, शिवसेना आता भाजपबरोबर असेल तर काय भूमिका असते? जस्ट 5-7 वर्षापूर्वी शिवसेनेच्या सामन्यामध्ये कोणाबद्दल कशा टीका व्हायच्या? मलंगड आणि दुर्गाडी देवीपासून काय अफजल खानाच्या गवरपासून अनेक विषयांवरती शिवसेनेची भूमिका काय होती? हे डायल्यूट होत जातं आहे. तुम्ही जसं मगाशी सांगितलं की शिवसेनेचं राजकारण कसं आहे, शिवसेनेचे डायल्यूट होत जाणं आता शिवसैनिकांना कळतं की आता एक भूमिका घ्यावी लागते. पण अल्टिमेटली काय, तुम्ही जसं म्हणाला तसं प्रतिलता कशाला मग लताच आहेत, मग सेक्युलर व्हायसेस शिवसेना कशाला काँग्रेस राष्ट्रवादी, दॅट्स एक्झॅक्टली ही अडचण होईल महाराष्ट्रात. आणि ही देशाच्याच पातळीवरती हे डायल्यूट होणं हे आवश्यकच आहे, कारण हा देश एका ठराविक टप्प्यानंतर कर्कश राजकीय पक्षांचा नाही, हा त्यातला अर्थ खूप दिसतोय. म्हणजे कट्टर मुस्लिम लीग सुद्धा राजकीय यश मिळत नाही तिला.
किंवा नुसत्या मुस्लिमांच्या जोरावरती जो पक्ष तयार झाला समाजवादी पक्ष, त्यांनाही राजकीय यश मिळत नाही. मला त्यातला आशेचा किरण कुठला दिसतो? तुम्हाला शेवटी कुठेतरी मध्यबिंदूकडे यावं लागतं. ना डावे टोकाचे ना उजवे टोकाचे, हे मधनच तुम्हाला जावं लागतं. आणि जसे तुम्ही मधनं जायला लागाल तिथे तुमची खरी कसोटी आहे स्वतःला. कारण टोकाच्या भूमिकांनी यश मिळतं, पण मधनं चालत नेणं हे अनाकर्षक असतं. म्हणजे गाण्याच्या भाषेत सांगायचं तर लोकांना ते चमत्कार, त्या ताना वगैरे द्रुतलयीतले आवडतात, कडकडाट वगैरे होतं. मध्यलयीत धरून ठेवणं हे अवघड असतं. म्हणजे जसे कुमारजी गायचे किंवा मुकुल शिवपुत्र गातो. कारण वसंतरावांनी खूप सुंदर वर्णन केलं आहे की मध्यलयीत थांबायचं. कोणाचं नाव टळलंय कळलंय मला, मी बोलणार नाही. तानांवरचं नाव मला कळलेलं पण नाही. तसं मालिनीबाई आहेत, किशोरीबाई आहेत, भीमसेनजींनी काही काही अजूनही एक नाव येत नाहीये, पण ठीक आहे. तर त्याच्यात वसंतरावांनी खूप सुंदर विधान केलेलं आहे की मध्यलयीत थांबायचं ना, तुम्हाला खूप मजकूर असावा लागतं. क्या बात आहे. तसं मजकूर आता राजकीय पक्षांना शोधावा लागेल आणि नसेल तर तयार करावा लागेल. हे फापट पसऱ्याने आणि छाछुगिरीने मिळणारं यश ते थांबणार आहे. आणि मजकुराकडे आता राहुल गांधींचा जो शोधच आहे ना, तो त्या मजकुराचा शोध आहे. अच्छा. आणि त्यामुळे त्याला खूप महत्व आहे असं मला वाटतं. उद्धव ठाकरेंनी आता असं विधान करणं की काय असेल तो सीएमचा चेहरा ठरवा, मी त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. आणि हा अचानक एकदम मोठा फॉल्टॉस हा डायरेक्ट महाविकास आघाडीच्या 2 पक्षांना होता. हे विधान आत्ताच्या घडीला करण्याचं कसं बघताय? कारण प्रदेश पातळीला जो भाजप नेहमी मोदी नाही तो और कोण म्हणतो, त्या भाजपनेही कधी प्रदेशात चेहरे दिले नाही. आणि आता ज्या 4 राज्यांची निवडणुकी दिली त्याच्यात तर म्हणजे गंमतच केलेली, राजस्थान पासून मध्य प्रदेश, छत्तीसगड पर्यंत. तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी या पहिल्यांदा स्ट्राईक कॅरमवरचा त्याचा खरा अर्थ माझं नाव सांगा नाही तर कोण आहे ते सांगा असाच आहे तो. त्यामुळे ती जी म्हणूनच म्हणतो ना की इंडिया आघाडीला मुळात आतली जी जेंगट आहेत ना ती शांत करणं खूप गरजेचं आहे. हे एका राज्याच्या बाबतीत होतं. देशाच्या पातळीवरती जेव्हा हे सत्ता स्थापन करायला जातील ते खूप उद्या काँग्रेस राष्ट्रवादी, आता इथे गंमत आहे, वैचारिकदृष्ट्या काँग्रेस राष्ट्रवादी ही नैसर्गिक मैत्री आहे, शिवसेनेची राजकीय मैत्री आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही अडचणीत असताना तुम्हाला सीएम पद मागच्या वेळी देण्यात आलेलं आहे. मग आता 10 वर्ष मुख्यमंत्री पदापासून बाहेर राहिलेली काँग्रेस राष्ट्रवादी जागा काय? उद्धव ठाकरेंचं तेच म्हणणे, जागांचं गणितच नाहीये, जास्त नाहीये, आपण ठरवायचा सीएम. तर असं काही होईल का की काँग्रेस राष्ट्रवादी म्हणतील की यावेळी कशाच्या कोणाच्याही जागा असो मुख्यमंत्रीपद प्रामुख्यानं काँग्रेस राष्ट्रवादीच जाईल? आणि याला आणखी एक एक्स्टर्नल फॅक्टर असा, मगाशी मी जो भाजपचा बिंदू सांगितला होता, महाविकास आघाडीत कोणाकडे मुख्यमंत्री जावो पण शिवसेनेचे उद्धव ठाकरे सीएम होणं हे महायुतीत त्या भाजप आणि शिंदेना परवडणारं नसेल. तर मग काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीला हे 2 पक्ष येतील का? मला असं वाटतं की तो मुद्दा कदाचित निर्णायक ठरेल तशी अवस्था आली तर. कदाचित नाही, तो अवस्था कदाचित आली तर तो मुद्दा निर्णायक अशा अर्थाने ठरेल की यांना ठेवलं ना तर शिंदेही जास्त आक्रमक होत राहणार आणि भाजपही जास्त आक्रमक होत राहणार. यांच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी म्हणून एक वेगळा मार्ग असू शकतो. आणि आता जी काही प्राथमिक पाहण्या काही जणांनी केल्या त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस 80-90 पर्यंत वगैरे जाताना दिसते. भाजपच्या त्यांच्यामध्ये खूप कमी झालेला आहे. असं जर असेल तर काँग्रेसनी मुख्यमंत्रीपद का सोडावं ना? आणि त्यामुळे तो प्रश्न अंतिमतः त्याच मुद्द्याने असं आता झालं. याच्यास मी त्रैराशिक का मांडतो, असं जर का झालं की काँग्रेसचा अपर हँड असेल तर मग काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद जाण्यापेक्षा जे एकदा शरद पवारांनी करून दाखवलं होतं की जास्त जागा असून सुद्धा काँग्रेसला सीएम पद दिलं आणि बाकीचे महत्वाचे पोर्टफोलिओ घेतले, इथे सुद्धा की सीएम तुम्ही नका घेऊ, तुम्ही पोर्टफोलिओ घ्या. कारण काँग्रेसचा सीएम होणं हे एका अर्थानं राष्ट्रवादी, शिवसेना, महाविकास आघाडीमध्ये आणि पुन्हा महायुतीमध्ये सुद्धा, कारण काँग्रेसमध्ये आलं की त्यांची स्वतःची वेगळी गणित. भाजपशी व्यावहारिक पातळीला जुळवून घेणं, शिंदेची व्यावहारिक पातळीला जुळवून घेणं हे जसं प्रादेशिक उद्धव ठाकरे किंवा यांना जमवू शकतं शरद पवारांना, तसं काँग्रेस करेलच असं नाही. आणि गिव्हन त्यांच्यातले फ्रॅक्शन्स नाही त्यामुळे ना हे एका ठराविक अकॅडमिक अँगल नंतर नाही, जर काही कोणी कसंही होऊ शकतं. जर का मवियातला सीएम होणार असेल आणि मी जसं ते शिवसेना वगळता विचार करायचा झाला तर राष्ट्रवादीचा कितपत चान्स आहे? मला नाही वाटत पवार त्यासाठी आग्रह धरतील. कारण त्यांच्याकडे तो सगळ्यात आग्रही जी व्यक्ती होती ती त्यांच्याकडे नाहीच आहे सुदैवाने, त्यांच्या पक्षाच्या सुदैवाने. त्यामुळे तो त्यांचा मुद्दा असणार नाही. त्यांचं मुद्दा हे यांना बाजूला ठेवणं आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेली मंत्रिपदं निवडून घेणं.
कारण त्या पक्षात आता म्हणजे सुप्रिया त्याला रस आहे का वगैरे हे मुद्देच नाही आहे, अजिबातच नाही आहे रस. त्यामुळे त्यांना राज्यकारचा मुख्यमंत्री करणं वगैरे हे खरोखरच विषय नाही आहेत अगदी. त्याच्यामुळे त्यांना त्याच्यात फार गुंता असेल असं मला नाही वाटत. म्हणजे तो मुद्दा. आणि मग ज्या काँग्रेसमध्ये तुम्ही म्हणताय जसं 87 जागांच्या हिशोबात आता काँग्रेस असेल, पण काँग्रेसमध्ये मी एका कोल्हापुरातल्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातल्या एका नेत्याशी मी बोलत होतो. त्यांच्याशी बोलताना मी म्हटलं की काँग्रेसमध्ये आज प्रदेशाध्यक्ष विदर्भातले, पक्षाध्यक्ष विदर्भातले, तर त्यांना माझ्या बोलण्यातली मेघ कळलं आणि त्यांनी डायरेक्टच म्हटलं की मुख्यमंत्रीपद असणार. मुख्यमंत्री तर सोडा, तेव्हा मराठा नेतृत्वाकडे काँग्रेसचं लक्ष नाहीये आणि आजही महाराष्ट्रातलं काँग्रेसचं राजकारण मराठा नेतृत्व हे खूप निर्णायक ठरेल ना. तर तो कन्सर्न मोठा ठरेल परत, निश्चित मोठा ठरेल. कारण आता हा सगळा जो वाद सुरू आहे ओबीसी आणि हे सगळे अर्थाने, त्यामुळे तो त्या वादाकडे जावंच लागेल. आणि आता कुठलाही राजकीय पक्ष, इव्हन अगदी भाजपला सुद्धा शिंदेच्याच नेतृत्वावरती शिक्कामोर्तब करावं लागेल सत्ता आल्यानंतर. त्याचं कारण हे मराठा नेतृत्व हा मुद्दा आहेच ना. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याचा प्रश्नच नाही. त्याचा अर्थाने जाईल मला वाटतं. मी एक प्रश्न पूर्ण देवेंद्र फडणवीसांसाठी वेगळा मला ठेवायचा होता की या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस 2014 पासून लखलखीत असं नेतृत्व तयार झालं होतं. एक वेगळा फ्रेश चेहरा पुन्हा महाराष्ट्रात आलेला आहे. 2019ला ते आणखी म्हणजे तळपता माध्यान्नीचा सूर्य. आणि आज आपण पाहतोय सगळ्याचं बालन त्यांच्यावर, सगळ्या टीका त्यांच्यावर. मराठा आंदोलन सुरू आहे, त्यांच्या वतीने उभं राहणारं कोणीच नाही, एकटे उभे राहिले देवेंद्र फडणवीस. आणि त्याच्याशिवाय बाकीच्या सगळ्या घडामोडी पण करा. देवेंद्र फडणवीस असणं, बिईंग देवेंद्र फडणवीस इन टुडेज टाइम्स इन महाराष्ट्र, आय थिंक इट्स द मोस्ट पेनफुल पोझिशन. किंवा ते सगळ्यात वेदनादायी आणि वाहत्या जखमा घेऊन जावं लागत असलेली अशी कुठली व्यक्ती असेल तर ती या क्षणाला निश्चितच देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या शिस्तीनुसार, ते ज्या संस्कारातनं आले त्यानुसार त्या अंतर्गत पक्षातल्या घडामोडींविषयी काहीही बोलणार नाहीत, वाच्यताही करणार नाहीत. आणि भाजपमध्ये एक अशी परिस्थिती आता आलेली आहे की जेवढा तुमचा अपमान होईल ना तेवढं तुम्ही जास्त तुमचं चांगलं भवितव्य आहे. पण तशी परिस्थिती आणणारे जे नेतृत्व होतं त्यांचा जर उतरणीचा काळ असेल तर ह्या अपमान सहन करावे लागणार आहे किंवा वेदना सहन किंवा उपेक्षा सहन कराव्या लागणार आहे. त्यांचं भवितव्य काय हा प्रश्न असेल. आणि म्हणूनच मी मगाशी तो मुद्दा मांडत होतो की देवेंद्र फडणवीसांनी कुठल्या प्रेरणेने स्वतःच्या पक्षासाठीच फक्त लढणं, या एकाच प्रेरणेने त्यांना जर विधानसभा लढायला सांगितली तर ते लढतीलही. पण ते भाजपला इतकं आवडेल का, भाजप नेत्यांना पण ते आवडेल का की आपल्याला जर एवढं सगळं लढून काही मिळणार नसेल तर आपण ते का करायचं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हा अतिशय विदग्ध झालेला राजकीय व्यक्तिमत्व असं मला त्यांच्याविषयी वाटतं. आणि त्यातला दुर्दैवाचा भाग असा आहे की ते विरोधकांनी केलेलं नाही, ते स्वपक्षीयांनी घायाळ केलेलं नेतृत्व आहे. आणि हे जास्त त्यांच्यासाठी वेदनादायी असेल असं वाटतं. म्हणजे असे आहे की नाही माहिती नाही, पण असं वाटतं. तर काकासाहेब कालेलकरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की असम्मानात तपोवृद्धी सम्मानश्च तपक्षय. तुमचा अपमान होत असेल, तुमचा दोष नसताना, तर तुमचं तप मात्र वाढतं. पण कौतुक होत असेल तर तप तुमचं जातं, तुमचं श्रेय जातं. ते इथे तुम्ही म्हणताय ते तसं की याचा फायदा मात्र ते असम्मानात तपोवृद्धी नाही होते. तेच तिथे आहे ना. आणि ते जर तसं असेल तर हरकत नव्हती ना. मी उपमुख्यमंत्रीपद करा किंवा आणखी काही पक्ष सोडून जाहीर सांगत असताना सुद्धा सरकारमध्ये जायला लावा. तसं होताना दिसत नाही दुर्दैवाने. आणि ते केवळ त्यांच्या पक्षातल्यामुळेच आहे, विरोधकांना त्याचं श्रेय देताच येणार नाही. भाजप आता या सगळ्या ओबीसी मराठा राजकारणाला पाहता भाजप अशा काही चेहऱ्यांच्या, आता काही नावं आपण बघतोय, जबाबदाऱ्या दिल्या जातात, काही नावं आहेत की जी आता एकदम पुढे प्रकाशात नाही आलेली, पण ती नाहीच आहे तशातला भाग नाही. सो मराठा ओबीसी चेहऱ्यांच्या बाबतीत भाजप विचार करेल 2024. भाजप हा वेगळ्याच पद्धतीने मांडणी करेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मतदारसंघात ते अशाच पद्धतीनं अनटेस्टेड मिसाईल्स म्हणतात ना तशीच उतर. कारण भाजपकडे कॅरी करण्यासाठी बॅगेज प्रचंड आहे, त्यांच्या डोक्यावरती खूप ओझं आहे. त्यामुळे ज्या चेहऱ्यांच्या डोक्यावरती अशी ओझी नाही आहेत अशाच व्यक्तींना भाजप निश्चितपणे. मी थोडंसं मुख्य चेहरा म्हणजे उदाहरणार्थ 2014च्या निवडणुकीपूर्वी कॅम्पेन प्रमुख नरेंद्र मोदी होते. महाराष्ट्रामध्ये 2019च्या निवडणुकीपूर्वी जी मोठी यात्रा केली होती, ज्या नाव जाहीर केलं नव्हतं पण सगळ्यांना दिसत होतं की देवेंद्र फडणवीस हे नाव आहे.
आज असं चित्र तुम्ही इनडायरेक्टली जेव्हा सुरू करता असं काही यावेळी भाजप करेल का? भाजप करणार नाही त्याचं, कारण यावेळेला तसं केलं तर त्याचा त्यांना विचित्र फटका बसेल. आणि तीच तर अडचण आहे ना, की केलं तरी फटका आहे, नाही केलं. पण याच्यातून मार्ग स्वतः फडणवीसांनी सुचवला होता की मला याच्यातून बाहेर काढा, मी संघटना बघतो, तरी मग ते का नाही होऊ दिलं भाजप? नाही, मग तसं जर करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक वेगळा विश्वसनीय चेहरा द्यावा लागेल ना, तो अजून त्यांनी तयार केलेला नाहीये. त्यामुळे फडणवीसांवरती भाजपचं खूप बरंच काही अवलंबून आहे महाराष्ट्रातलं अस्तित्व. एक नाव घेतल्याशिवाय राजकारणाचे 2 नाव आहेत खरं तर, राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर. त्यातलं आपण आधी राज ठाकरे घेऊया समजा. तर राज ठाकरे आता पुन्हा एक मुद्दे घेतात, त्यांनी आता भूमिका जाहीर केली, ते निवडणुका लढवणार आहेत वगैरे सगळं. तर त्यांचा 2014 पासून म्हणजे पहिल्यांदा 2009चे 13 आमदारांपासून आजपर्यंत सगळं राजकारण पाहता. राज ठाकरे या फिनॉमिना मला व्यक्तिशः दुःख होतं अनेक अर्थाने, की अत्यंत क्षमता असलेला नेता. तुझ्या माझ्या वेळेला तरी होते शाळेत अशी एक हुशार पोरं असायची बघ, पण ती परीक्षेच्या वेळेला ड्रॉप घ्यायची ऐन वेळेला. अगदी खात्री असायची हा येणार बोर्डात, पण नाही, मला कंटाळा आला. किंवा मॅट्स विलँडर नावाचा टेनिस चांगला प्लेअर होता, मध्येच मॅच बोर झाला. त्या वृत्तीने त्यांच्या पक्षाची वाढ खूप खुरटलेली दिसली. आणि नंतर तो मला असं वाटतं त्यांचं राजकारण हा विनोदाचा विषय झाला. आणि त्यांना आता कुठल्याच टप्प्यावरती गांभीर्याने घेतलं जात असेल ते असं मला वाटत नाही मतदारांच्या नजरेतनं. आणि म्हणजे आत्ताच्या लोकसभा निवडणुकीला मी मोदींना संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो असं म्हणायचं आणि अगदीच काही आठवड्यानंतर मग थोडीशी वेगळी भूमिका घ्यायची, हे इतकं बदलाबदल अयोग्य असते ती. आणि ती लोक त्याला गांभीर्याने घेत नाहीत. प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत मात्र त्याच्या विरुद्ध चित्र आहे. मग त्यांनी त्या गांभीर्याने स्वतःचं राजकारण करायचा प्रयत्नच कधी केला नाही. त्यांनी कायम मागच्या दारानेच जे काही उद्योग केले, प्रमोद माझ्या नव्हते तेव्हापासून अनेकांनी बघितलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्या हरतील असं उघडपणे दिसत होतं. कारण यू कॅन फुल ऑल पीपल समटाइम, सम पीपल ऑल द टाइम, पण नॉट ऑल असं होऊ शकत नाही ना. ते आता कळलेलं आहे. आता दलितांमध्येही त्यांच्या नेतृत्वाविषयी संभ्रम आहे, त्यांच्या उपयुक्ततेविषयी संभ्रम आहे, आणि त्यांच्या चालींविषयी संभ्रम आहे. आणि यावेळेला राजकीय नेत्याच्या चालींविषयी संभ्रम येतो ना, त्यावेळेला समर्थक आणि मतदार दोघेही दूर जायला लागतात. आणि स्वतः त्यांची अकोल्यात जो पराभव झाला त्याच्यातलं तेच निदर्शक आहे. म्हणजे त्या रात्री ते निघून झाले होते, याचा अर्थ निवडणुकीच्या दिवशीच याचा अर्थ दिसत होता की हे होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही तो जर स्वतःचा जर सत्व राखला नाहीत ना, तर औषधाची कशी एक एक्सपायरी डेट असते ना, तसं राजकीय नेतृत्व ते एक्सपायरी डेट सगळं येतं असं दिसतंय. मला कुतूहल हे आहे की दरवेळी निवडणुकीच्या आधी तुमच्या लोकसत्तामध्ये एक पान, अख्खी 2 पानं असतात, त्यांच्यावरती सगळी चित्र असतात, काय महायुद्ध वगैरे जे नाव दिल्यानंतर एक डावीकडे सगळे महायुतीवाले आणि इकडे आहे. तर मला यावेळी आता बघायचं की राज ठाकरेंना कुठे प्लेस केला जाणार आणि प्रकाश आंबेडकरांना कुठे प्लेस केला. तो प्रश्न त्यालाही खरं विचारायला हवा की आपण नक्की कुठे आहोत. शेवटाकडे येत असताना दर काळाच्या प्रत्येक टप्प्यात देशाच्या, राज्याच्या अराजकीय अशा व्यक्तीचा किंवा काहीतरी उदय होतो आणि ती त्या काळाला व्यापून टाकते, छाप सोडते त्यावरती. म्हणजे प्रकाश नारायण एक प्रचंड मोठं उदाहरण झालं अशी. आणि इथपासून ते अगदी गोरा खैरनारांपर्यंत नाव आहे, धक्का देतात. अण्णा हजारे आणखी त्यावेळेचा फेजमध्ये येऊन गेले. महाराष्ट्र तो फिनॉमिना आता मनोज जरांगे पाटील आहेत. मराठा आरक्षणाचा त्यांनी मुद्दा अगदी कोंडी केलेली आहे त्यांनी आरक्षणावरून. एक छोटासा फक्त किस्सा सांगतो गंमत म्हणून, की काळचक्र कसं तुम्हाला तोच धडा शिकवतं. मला भाजपच्या एका प्रवक्त्यांचा फोन आला होता, तुम्ही किती हे दाखवताय सगळं, त्या माणसाच्या मागण्या तरी योग्य वाटतात का तुम्हाला, हे असं सगळं सरसकट आणि हे कसं काय होणार. तो कळवळीने सांगत होता. मी त्यांना म्हणालो की जेव्हा जंतर मंतरवरती अण्णा हजारे जनलोकपाल जो राष्ट्रपतीच्या वरती असेल, तेव्हा ती शेकोटी जी होती, जी काँग्रेससाठी घर जाणणारी होती, त्यावर तुम्ही हात शेकून घेतले ना, बरं वाटलं ना तुम्हाला. आता तेच आहे खरं. तर जरांगे पाटील या फिनॉमिनाबद्दल आणि काय होईल याचा सगळ्या परिणाम, याचा पुन्हा एकदा मी सांगतो, मी लोकसत्तेत संपादकीय वारंवार लिहिलं की जोपर्यंत खऱ्या विषयाला आपण हात घालत नाही ना, त्या तोपर्यंत हे आपण असंच भरकटत राहणार. खरा विषय यातला आहे की नोकऱ्यांची गरज वाटणं हा आहे.
त्याच्यासाठी सुरक्षित आपण काही करू शकत नाही. शेतजमिनी लहान 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 होत गेल्या, कुटुंब मोठी होत गेली, विस्तारात गेली, जमिनींची वाटणी झाली, ते आता अनाकर्षक आहे. आणि शेती हा फक्त शेती आणि खेड ही शहरात राहणाऱ्या लोकांचा रोमॅन्टिसिझमचा विषय पोकळ, वास्तव फार वाईट आहे ते. त्यामुळे तुम्ही जगू शकत नाही, त्यांच्या जगण्याला तुम्ही काही किंमत देऊ शकत नाही. त्याच वेळेला हे पूर्वी जेव्हा होत होतं त्यावेळेला त्यांचा राजकीय आवाज तरी कायम होता. आर्थिक ताकद जात असताना राजकीय ताकदही कमी होणं, ह्याचे संदर्भ खूप आहेत ना. आणि त्याच वेळेला ॲट्रॉसिटीज वगैरे हे सगळे जे प्रकार झाले त्याच्यातनं काही वेगळे राजकीय अर्थ काढले गेले. आणि त्याच वेळेला आरक्षणाचा फायदा आपल्या गावातल्या अमुक तमुकला मिळाला आणि त्याची प्रगती होत गेली. ह्याचं जे एक सामुदायिक संमिश्र हेडी मिक्सचर आहे ना, ते त्यांच्या राजकारणातनं बाहेर येतं ना. प्रचंड पाठिंबा मिळताना दिसतोय आणि तो प्रामाणिक पाठिंबा आहे. याचं कारण हे लोक हताश आहेत ना. ती हताशता तुम्ही कशी करणार? तुम्ही जरांगे पाटलांना शांत कराल किंवा काहीतरी राजकीय व्यवस्थेत घेण्याचा भाग आहे, उद्या दुसरा कोणीतरी येईल. म्हणून मूळ मुद्दा जो आहे ना, की तुम्हाला कारखानदारी वाढवायला हवी, रोजगार वाढवायला हवे, हाताने कामं द्यायला. भयानपणे मी माझ्या लहानपणीच्या आजोळच्या गावामध्ये आता गेलो की तेव्हा जे माझे शाळू सोबती किंवा उन्हाळ्यातले सुट्टीतले सोबती होते, त्यांची अवस्था आता बघितली की वाईट वाटतं की ते काहीच बदललं झालेलं नाही आयुष्यात. आकाराने शरीर फक्त वाढलेलं आहे, पण बाकी काहीच बदल नाही आहे. यांच्या प्रेरणांना तुम्ही वाटा कुठे देणार आहात? आणि हे देत नसाल तर ठीक आहे, पण एका बाजूला त्या फ्री डेटा नावाचा जो एक भूत तुम्ही दिलेला आहे, त्याच्यातनं जगात काय चाललंय ते त्यांना कळतंय, ते बघतायत आणि आपल्या आयुष्यातली ही वाताहत त्यांना जाणवतीये. त्याच्यामुळे त्याचं कारण ते आहे ते. आणि जयप्रकाश आणि यांच्या वेळेला राजकीय तरी होतं, आता हे आर्थिक आहे आणि म्हणून ते हाताळणं जास्त आव्हानात्मक आहे. पण जरांगेंचं सगळं संघटन आणि सगळं आंदोलन आत्ताचं संघटन नाही, ते फक्त आंदोलन आणि सध्याचं तर सगळा समाज त्यांच्या बरोबर त्या गटागटाने सोबत आहे. पण एकच चेहरा असणं हे स्वतःची ते एक प्रकारे तो अडचण पण असणार आहे भविष्यात. ती त्या संघटनेची अडचण असू शकते त्या मुद्द्यांसाठी ज्यांना कोणाला लढायचं त्यावेळेला. पण असं आपल्या इतिहासात प्रत्येकदा झालेलं आहे. म्हणजे अख्खा भ्रष्टाचार निर्मूलनाचा चेहरा अण्णा हजारेच कसे असू शकतात, किंवा गोरा खैरनार कसे असू शकतात, किंवा जयप्रकाश नारायण कसे असू शकतात. या देशाच्या मानसिकतेचं ते एकावरतीच सगळी श्रद्धा ठेवायची आणि त्याच्या हातातच द्यायची. त्यामुळे त्यांच्यासाठी पण ते आव्हानात्मक आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा आता हा प्रश्न सोडवण्याशिवाय आणि त्यासाठी काहीतरी चांगला मार्ग काढण्याशिवाय गत्यंतर नाहीये. मविया यावर काहीच बोलत नाही. उद्या जर का खरंच सत्तेत ते आले आणि तशी चिन्ह जर का दिसत असतील तर मग ओबीसीतून समावेश की नाही? आता उदाहरणार्थ शरद पवार म्हणाले की सगळ्यांना बसवा, जरांगेने बसवा, ओबीसीना बसवा, भुजबळांना बसवा आणि डिस्कस करा. मी काही मराठा अभ्यासकांशी बोललो, त्यातला त्यांचा एक मुद्दा होता की अशा चर्चा तुम्ही ज्या आधीच्या ओबीसी जातींमधल्या लोकांना इन्क्लूड केलं तेव्हा तुम्ही घडवून आणल्या होता का? मग आमच्याच वेळी का? तर हा जो कॅश ते अवघड कंटिन्यूच राहणार. मग अवघडच आहे ना ते. आणि ते ओबीसीतून देता येणं हे सोपं नाही आहे ना ते. म्हणजे भाजपसाठी राजकीय दृष्ट्या सोपं नाही आणि ओबीसीनं वाटेकरी सहन करणं हेही सोपं नाही. आणि ओबीसी ही एकमेव अशी नाहीये ना. ओबीसी किती ओबीसी आहेत? म्हणजे इथला ओबीसी हा बिहारमधला ओबीसी नसतो, त्याच्यामुळे केंद्रीय पातळीवरती सुद्धा ते निश्चित करणं हे खूप अवघड आहे. म्हणून ना म्हणजे राजकीय नेतृत्वाने सत्ता बाह्य किंवा व्यवस्था बाह्य उद्योगांना कसं हाताळावं हे ह्याच्यातनं दिसते. कारण ते हाताबाहेर गेलं की काहीच करता येणार नाहीये ते, आणि ते दुर्दैव होईल ना तसं झालं तर. मी मुलाखतीच्या शेवटचा प्रश्न या सगळ्यापासून वेगळा, कारण हे सगळं चालू राहणार आहे पुढच्या आणखी 6 महिन्यांनी. हे सगळे विषय घेऊन आणखी कंगोऱ्या ऍड करू शकतो. पण आता थोडंसं तुमचा एक शेवटचा फक्त मी प्रश्न घेणार की तुम्ही अतिशय रसिकतेने वाचन करता, अनुभव सुद्धा घेता, तुमचे परदेश दौऱ्यांचे सुद्धा आम्ही वाचत असतो, तुमचे आवडीचे विषय सुद्धा आहेत. त्यामुळे सध्या काय वाचताय, सध्या काय पाहताय, सिरीज कोणती पाहताय? सिरीज कुठलीच बघत नाही त्याविषयी सांगण्यासारखं दुर्दैवाने माझ्याकडे नाही. शेवटची बघितली जसं तू सांगितलं ती फौदा, तो माझ्या आवडीचाच विषय होता त्याच्यामुळे. पण नंतर सिरीज नाही बघितली गेली. एक तर ते खूप इलॉजिकल व्हायलन्स असतो, त्याचं काय ते मजा येत नाही बघायला, तो एक भाग.
वाचतोय 2 पुस्तकं, एक कामाचं आणि एक आनंदाचं. मी किमान 2 किंवा जास्तीत जास्त 3 अशी एका वेळेला वाचत असतो. एक कामाचं आहे ते चॅलेंजिंग कास्ट, हे म्हणजे तू सगळ्यालाच महत्वाचं आहे. भीमा कोरेगाव चॅलेंजिंग कास्ट हा मला वाटतं वायर किंवा तशा ठिकाणचं पुस्तक, आणि ते खूप अंगावर येणारं पुस्तक आहे. आणि आनंदासाठी वाचतो ते पुस्तक फारच गोड आहे. अमल अलानानी आपल्या वडिलांवरती, म्हणजे त्यांनी इब्राहिम अल्काझीवरती लिहिलेलं ते चरित्र आहे. आणि ते इतकी त्याची मांडणी आहे ना, म्हणजे तितकं रसाळ हल्ली एवढं काही वाचलं गेलं नव्हतं. आणि 3-4 पातळीवरती चालतं त्यांची शैली, त्यांची भाषा. आणि स्वातंत्र्यपूर्व काळातलं पुणं, स्वातंत्र्यपूर्व काळातली मुंबई, स्वातंत्र्य मिळत असतानाची मुंबई, आणि मग नंतरचं दिल्ली, आणि हे आपलं सांस्कृतिक विश्व ज्यांनी घडवलं ते अगदी नसीरजी असतील, अमरीश पुरी असतील, काय हे सगळे कलाकार, विजया मेहतांच्यापासून घडणं त्यांचं आहे. फार फार सुंदर पुस्तक आहे. म्हणजे त्यांनाही मी ते सांगितलं अमोदलाला, अशी पुस्तकं म्हणजे अवर्णनीय आनंद देतात आणि फार अख्खा काळाचा पट उभा करतात. आणि तो खरा जास्त आनंद आहे. खरं अल्टिमेटली त्याच आनंदाकडे आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. बाकी हा गोंधळ वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालूच राहणार आहे. कुबेर सर, तुम्ही आम्हाला अक्षरशः जवळपास 2.5-3 तास तर नक्की दिलेला आहे. 2 वाजता सुरू झालं होतं, आता 3:30 होत आहेत. तुम्ही इतका वेळ दिला तुमच्या सगळ्या व्यस्त शेड्यूलमधून, त्यासाठी बायोस्कोपच्या सगळ्या टीमतर्फे, आमच्यातर्फे आभार. बायोस्कोपला शुभेच्छा. आणि तू म्हणाला सुरुवातीला तसं पुढच्या वेळेला आपण ओव्हर सिंगल मोड पुढच्या ह्याला एक आपण वेगळा हा प्रयोग करणार आहोत, लॉंग आणि लेडबॅक इंटरव्ह्यू. त्यामध्ये आणि याच्यातला म्हणजे इंग्रजीमध्ये असं होतात. आता मी 3 दिवस आता पुढच्या आठवड्यात एका थिंक टँकच्या साठी, आणि मी त्याचं हे 4थं वर्ष मी जातोय ते. आणि उच्च दर्जाचे अधिकारी, अगदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांपासनं, कॉर्पोरेटपासनं ते राजकारण्यांपासनं, आणि त्यांची अट एक आहे, इन्फॉर्मली बोलायचं. अर्थात तो थिंक टँकचा भाग असल्यामुळे नो कॅमेरा, नो रिपोर्टिंग, नो रेकॉर्डिंग असं ते आहे. पण असं मराठीमध्ये लोकांनी येऊन भेटणं, बोलणं, व्यक्त होणं हे फार गरजेचं आहे. आणि बायोस्कोप करणार असेल तर शुभेच्छा तुम्हाला. खूप धन्यवाद कुबेर सर. नक्की तसा प्रयत्न करूया. तुमच्या शुभेच्छा असतीलच. तर हे होते गिरीश कुबेर, संपादक, लोकसत्ताचे संपादक. आणि इतक्या सविस्तर छान गप्पा झाल्या. म्हणजे हा अख्खा इंटरव्ह्यू तुम्ही आत्ता जर का पाहिला तर तुमचा, जसं म्हणाल, बांगलादेश ते बदलापूर आणि जेरुसलेम ते जालना सगळा कव्हर करणारा हा पट आहे. कसा वाटला जरूर आम्हाला सांगा. बायोस्कोपच्या यूट्यूब चॅनलला द बायोस्कोप मराठी, त्याचप्रमाणे ट्विटर, एक्स हँडल, इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा आणि पाहत राहा बायोस्कोप. धन्यवाद.